खेळावा हा नक्कीच प्रयत्न असेल या दोन्ही संघांचा। टेनिस क्रिकेटचा हंगाम जो आपण पाहतोय, हंगामाचा विचार जर केला, दरवर्षीची स्पर्धा डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीस आपण पाहतो, ती स्पर्धा यावर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते, संपन्न होते आणि नक्कीच तितक्याच थाटात तितक्याच माटात हे आयोजन या स्पर्धेचं आपल्याला यावर्षी देखील पाहायला मिळतंय। तब्बल 16 संघ सहभागी होत आहेत। 16 संघांमधील 8 संघ जे काहीशे नशीबवान असतील उद्याच्या दिवशी आपल्याला खेळताना पाहायला मिळतील। 8 संघ पराभूत होतील। 8 संघांना पुढच्या वर्षीपर्यंत वाट पाहावी लागेल आणि नक्कीच त्या 8 संघांपैकी कुठचे 2 संघ असतील याची प्रतीक्षा। सध्याचा सामना एका बाजूने केपी गौरव स्पोर्ट्स बांदेश्वर बांदा संघाच्या विरोधात बॉथम वॉरियर्स। पहिला चेंडू, गोलंदाज योगेश, फुलटॉस आलाय बॅट वरती, समोरच्या दिशेला फटका निघालाय, बबल आहे त्या ठिकाणी, मिडॉन मध्ये धाव नाहीये, पहिला चेंडू निर्धाव नक्कीच पाहायला मिळतोय। वेदांत जाधव खास देवगड वरून स्पर्धेत सहभागी करून घेतलाय आपल्या सामन्यामध्ये। या संघामध्ये समीर वेंगुर्लेकर यानं आणि नॉन स्ट्राईक एंडवरती समीर, हे 2 खेळाडू ओपनिंग पेअर स्ट्राईक एंडवरती असताना योगेश राईट अबाउट द विकेट, फटका निघालाय समोरच्या दिशेला, एक अप्रतिम बहारदार फटका, स्टँड ऑन डिलिव्हर पाहायला मिळालाय फलंदाज, चेंडू जातोय वन बाउंस सीमारच्या बाहेर, 4 धावांसाठी डीजे। च्या दिशेनं हा पाहायला मिळतोय। क्षेत्ररक्षणात बदलाव केला जातोय, ज्या ठिकाणी फटका गेलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सजवलाय, बबल नाईक स्वतः मिड ऑन वरून लॉंग ऑन मध्ये जातोय। एक क्षेत्ररक्षक मिड विकेटच्या दिशेनं डीप मध्ये कार्यरत केल्यानंतर क्षेत्ररक्षण थोडंसं बदललंय आणि त्यानंतर योगेश म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज पाहायला मिळतोय। यावेळेस वेगवान चेंडू, लाईन मध्ये बदल केलाय, लेन देखील बदलले, गणेश आलाय चेंडूवरती, मिडल मध्ये क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय आणि त्यानंतर एक सिंगल आणि या सिंगलनेशी धावसंख्येचं खातं हे चेंज पाहायला मिळतंय, बदललेलं पाहायला मिळतंय। समीर वेंगुर्लेकर स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय, डाव्या हाताचा हा देखील एक शैलीदार फलंदाज, याकडे देखील चुणूक आहे, एक क्षमता आहे। स्क्वेअर ऑफ द विकेटचे फटके नक्कीच समीरच्या बॅटमधून कित्येक वेळा पाहायला मिळालेत आणि 7-7 लेग स्टिकच्या बाहेर देखील फटके हे समीरच्या बॅटमधून खेळताना समीरला पाहायला मिळालंय, म्हणूनच थोडासा दक्ष पाहायला मिळतो या ठिकाणी श्री बांदेश्वर केपी गौरव स्पोर्ट्स बांदा संघ। समीरसाठी एक रणनीती आखली जाते, त्या रणनीतीत समीरला अडकवावं, समीरची विकेट मिळवावी हा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि तो समीर यापूर्वीच्या सामन्यात स्वस्तात बाद झाला होता, या सामन्यात नक्कीच धावसंख्या उभारण्याच्या प्रयत्नात आपल्याला पाहायला मिळेल। यावेळेस फटका निघालाय, क्षेत्ररक्षक आहे समीर, बॅक टू द पवेलियन नक्कीच पाहायला मिळतोय। जो सापळा रचला होता, जो सापळा समीरसाठी या ठिकाणी आखला होता, त्या जाळ्यात अडकलाय समीर आणि पुन्हा एकदा घरच्या मैदानावरती घरच्या प्रेक्षकांना काहीसं हताश निराश करतोय या सामन्यादरम्यान देखील आणि समीर माघारी परतल्यानंतर संघ अडकतोय एका जाळ्यामध्ये, केविलवाण्या स्थितीमध्ये, एका गड्याच्या रूपात। धावसंख्या ही स्थिरावलेली असताना केवळ 5 या धावसंख्येवरती डीजे। संघाच्या एका तगड्या फलंदाजाविरोधात गेम प्लॅन आखावा आणि त्यानंतर त्या पद्धतीची कामगिरी करावी, अगदी तेच पाहायला मिळतंय या मैदानावरती। गेम प्लॅन आखला होता समीरसाठी, बरोबर स्टंप्स मध्ये चेंडू ठेवावा हा प्रयत्न आपण पहिल्या सामन्यात देखील पाहिला। एलिस्टरचा राऊंड विकेट गोलंदाजी, स्टंप्स मध्ये येणारा, आतमध्ये येणारा चेंडू, बोल्ड झाला होता समीर आणि यावेळेस ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना योगेशने बरोबर स्टंप्सची लाईन पकडली आणि नक्कीच बबलला नाईक करवी झेलबाद केलाय समीरला। तीच लाईन, तेच लेंथ, त्याच चेंडूवरती समीर बाद झालाय आणि त्यानंतर नवीन फलंदाज नक्कीच तारणहार बनण्यासाठी या ठिकाणी बॉटम वॉरियर्स वेंगुर्ला संघासाठी फलंदाज
दत्तू सावंत मैदानात पाहायला मिळतोय 1 डाऊनच्या रूपामध्ये. नक्की जबाबदारी वाढते आता मात्र दत्तूच्या खांद्यावरती. आयकॉन वर्सेस आयकॉन, बेस्ट वर्सेस बेस्ट पाहायला मिळालंय. ही रायव्हरली नक्कीच पाहायला मिळते या मैदानावरती. एक वेगवान चेंडू, क्विक कर्वन पुढे फेकलाय, स्टंप्स पासून काहीसा दूर चेंडू जातोय आणि त्यानंतर मात्र पहिला चेंडू डॉट, निर्धाव, निशब्द करून ठेवणारा या ठिकाणी फलंदाज दत्तूसाठी योगेश म्हात्रे. वेगवान गोलंदाजी साध्य करत असताना राईट आर्म राऊंड विकेट. थोडासा चेंडू जर पाहिला तर वेग भन्नाट पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा तेच चित्र, हलकसं अपील केलंय. यष्टीरक्षक अभि साळगावकर, गोलंदाज उत्साही पाहायला मिळत आहेत. अपील उचलून धरलं जातंय बाकीच्या 7 खेळाडूंकडून, परंतु नक्कीच पंचांकडून नकार आलाय आणि म्हणूनच फलंदाज सुंदर आयोजन, नीटनेटकं आयोजन पाहायला मिळतंय. अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाची ज्याप्रमाणे आपण बाउंड्री लाईन पाहतो अगदी त्याच प्रकारची ही सीमारेषा सज्ज पाहायला मिळते. सोबतच जर पाहिलं 4 कॅमेऱ्यानेशी लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळतंय. प्रत्येक चेंडूचं क्षणचित्र हे नक्कीच रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. ही संधी देखील पाहायला मिळते आणि सोबतच मान्यवर कक्षा आता LED स्क्रीनच्या माध्यमातून देखील आपण सामना पाहू शकतो. यावेळेस काय घडलं या मैदानावरती, वेदांत जाधव हा फलंदाज बॅकफुटला गेला होता, टॅप करण्याचा प्रयत्न केलाय. दुसऱ्या षटकात नवीन गोलंदाज सिद्धू मोरिये आलाय आणि आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवलाय गोलंदाज सिद्धू याने. फलंदाज वेदांत माघारी परततोय. बॉटम वॉरियर्स वेंगुर्ला पुन्हा एकदा ज्या प्रकारे पहिल्या सामन्यात काहीसा अडचणीत सापडला होता, ते दोनही सलामीवीर स्वस्तात माघारी परतल्यानंतर अडचणीत सापडतो या 3ऱ्या सामन्यादरम्यान. डीजे बॅटरच्या रूपात मैदानात फलंदाज आलाय मैदानावरती. सोनू कानडे हा न्यू बॅटर मैदानात पाहायला मिळतोय मैदानावरती. माणगाव खोऱ्यातील अजून एक अष्टपैलू खेळाडू. यापूर्वीच्या सामन्यात काहीशी संधी प्राप्त झाली नव्हती, परंतु या सामन्यात मात्र प्रमोट केलंय फलंदाजीमध्ये सोनू याला. यावेळेस टप्पा पडल्यानंतर वेग आहे भन्नाट, स्विंग अँड मिस देखील पाहायला मिळालंय. यष्टीरक्षक अभि साळगावकर अतिशय चाणाक्षरित्या चेंडू गॅदर करत असताना हा चेंडू राहिलाय डॉट आणि त्यानंतर धावसंख्या स्थिरावलेली 5 या आकड्यावरती. चौया मैदानावर पुन्हा एकदा वेगवान चेंडू, सोबतच काही यष्ट्यांच्या बाहेर. नक्कीच गोलंदाजी ही भन्नाट स्वरूपाची पाहायला मिळते. टॉस जिंकल्या लगेचच निर्णय दिला होता बबलने क्षेत्ररक्षण करण्याचा. का क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, कशासाठी गोलंदाजी स्वीकारली हे साध्य ठरवत असताना या पहिल्या षटकात गोलंदाज सिद्धू यावेळेस फटका उडवलाय. बीट करण्याचा प्रयत्न असेल का, क्षेत्ररक्षक आलाय चेंडूवरती. योगेश म्हात्रे चेंडू अडवलाय, फेक पाहायला मिळेल तोपर्यंत नक्कीच एक धाव पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा नक्कीच चेंडूवरती पूर्ण पाहायला मिळाला. धावसंख्येचं खातं हे वाढवलं जाते, धावसंख्येचा ओघ वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. धावसंख्या पोहोचते 7 या आकड्यावरती. थाला फॉर रिझन महेंद्रसिंग धोनीची आठवण करून देणारा जर्सी क्रमांक 7 पाहायला मिळालाय आणि त्यानंतर सोनू. हो यावेळेस भन्नाट वेग,
सोबतच यॉर्कर लेनचा वापर करतोय. बबल नाईक आलाय चेंडूवरती आणि तोपर्यंत नक्कीच एक सिंगल पुन्हा एकदा प्राप्त पाहायला मिळते. लाईन लेंथ व्हेरिएशन हे देखील पाहायला मिळतंय. वेग आहे या सिद्धूकडे आणि तो वेग आणि वेगासोबतच प्रत्येक चेंडू हा एका वेगळ्या वेगळ्या टप्प्यावरती फेकत असताना गोलंदाजी पाहायला मिळते. सामन्याचा विचार केला, पहिला सामना जिंकल्यानंतर एक व्हेरिएशन केलं, एक चेंज केला, एक बदल केलाय. अबू भडगावकरच्या जागी स्थान दिलंय या सामन्यात अबी पै या खेळाडूला आणि त्यानंतर जी रणनीती आखली त्या रणनीतीबद्ध गोलंदाजी ही देखील केली जाते. शेवटचा चेंडू लेग बाईटचा इशारा मिळालेली एक सिंगलची धावसंख्या परावर्तित, धावसंख्या पोहोचते 9 या आकड्यावरती. केविलवाणी स्थिती 12 चेंडू ज्यामध्ये 2 खेळाडू हे 30 सर्कलच्या बाहेर म्हणजे संधी होती मुक्त संचार फलंदाजी करण्याची. त्या ठिकाणी मात्र निघालेल्या 2 गड्यांच्या मोबदल्यात केवळ आणि केवळ 9 धावा. पहिला 2 षटकांचा खेळ समाप्त. डीजे 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर सिद्धू मोर्ये या दुसऱ्या षटकात कमालीची गोलंदाजी साध्य करतोय. केवळ 2 धावा खर्ची घालतोय. बाकीचे सर्व चेंडू हे निर्धाव फेकण्याची किमया, ज्यामध्ये 1 विकेट पहिल्या चेंडूवरती आणि त्यानंतर तेजस पडवळ असेल गोलंदाजीमध्ये. टेनिसक्रिकेट.in च्या माध्यमातून हे लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय. 6व्या मैदानावर तिसऱ्या षटकाला होणारा प्रारंभ. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तेजस कोर्ट एंड कडून समोर असेल दत्तू आणि सोनू कानडे. यावेळी चांगला चेंडू फटका निघालाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, डीप मध्ये आलाय क्षेत्ररक्षक. हलक्या हाताने खेळलेला हा फटका ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. सोनू देखील आहे, सोनूकडे क्षमता आहे, बिगिट करण्याचा नक्कीच प्रयत्न असेल सोनू याचा. परंतु 8 षटकांचा सामना, 48 चेंडू एका इनिंग मध्ये, काहीस त्यामुळेच स्वतःवरती थोडासा संयम ठेवणं देखील गरजेचं असेल. यावेळेस फटका उडवलाय. रोमॅन्स लँड मध्ये आहे चेंडू, दूरवरून आलाय क्षेत्ररक्षक चेंडूवरती. रोहन लोणे पाहायला मिळतोय. सेफ हँड्स पाहायला मिळत आहेत श्री बांदेश्वर केपी गौरव स्पोर्ट्स बांधण्या संघाचे. चांगलं प्रोटेक्शन, चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर मात्र या अजून एका धावेनिशी धावसंख्या परावर्तित. धावसंख्या 11 या धावसंख्येवरती नक्कीच पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, धाव घेण्याचा प्रयत्न, फलंदाज पुढे सरसावलाय. 7 खेळाडूंना थांबवलंय तेजस पडवळ. या षटकात या सामन्यात अचूक टप्प्याची गोलंदाजी साकारत असताना रोखून ठेवलंय, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय फलंदाजी करणाऱ्या संघाला. आतापर्यंत जर विचार केला दुसऱ्या चेंडूचा खेळ वगळला तर बाकीचे सर्व चेंडू हे गोलंदाजी करणारा संघ वरचढ पाहायला मिळतोय. यावेळेस फटका उडवलाय दत्तूच्या बॅट मधून, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक आलाय चेंडूच्या खाली. नक्कीच गणेशच्या डोक्यावर निघालेला हा फटका झिंगाट पाहायला मिळतोय, कारण चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी. डीजे बॅट फिरवली जाते, अगदी हेलिकॉप्टर पद्धतीचा हा फटका नक्कीच दत्तूच्या बॅट मधून. सोनू कानडे माफ करा, नॉन स्ट्राइक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्राइक एंड वरती फलंदाज दत्तू. लांब वर गेलेला हा चेंडू फलंदाज दत्तूच्या बॅट मधून. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या परावर्तित पाहायला मिळाले 17 या धावसंख्येवरती. सगळ्या मैदानावरती पुन्हा एकदा एक सुंदर फटका, चेंडू हरवला जातोय आणि त्यानंतर त्या दत्तूकडे एक आशेचा किरण म्हणून पाहिलं जातंय. सावर्डेवरून ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय. नक्कीच प्रथमेश उर्फ नाना
याच्या तालमीत तयार झालेला हा खेळाडू नक्कीच पाहायला मिळेल. आशा आहेत नक्कीच आणि त्या आशा पल्लवीत ठेवत असताना दत्तप्रसाद पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंड तर्फे कोर्ट एंड कडून गोलंदाजी करत असताना मॅच बॉल आलाय पुन्हा एकदा मैदानामध्ये. तेजस पडवळ गोलंदाज. एक सुंदर चेंडू खोलवर फेकला होता पण त्याचं प्रत्युत्तर दिलं या अगदी चोखरित्या त्या ठिकाणी फलंदाज दत्तूने. काय घडेल, कितपत धावांचा डोंगर उभारला जाईल पाहणं औत्सुक्याचं, पाहणं गरजेचं ठरतंय या सामन्या दरम्यान. दुसऱ्या बाजूने सोनू देखील आहे आणि क्षमता आहे या दोनही खेळाडूंकडे. यावेळेस पुन्हा एकदा फटका उडवण्याचा प्रयत्न. बॅटचा बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू गेलाय विकेट किपरच्या दिशेनं. अभि साळगावकर चेंडूला गॅदर करत असताना निर्धाव चेंडूची गणना धावसंख्या स्थिरावलेली तिसऱ्या षटका दरम्यान 17 या धावसंख्येवरती. नक्कीच या संपूर्ण स्पर्धेचा विचार केला. या संपूर्ण स्पर्धेत आपण आतापर्यंत 3 अर्धशतक पाहिलीत. चांगली गोलंदाजी ही देखील आपण पाहिले. आजचा हा दिवस देखील आपल्याला तेवढाच ताकदीचा सुरेख पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बिघिट करण्याचा प्रयत्न, फटका मारण्याचा प्रयत्न, बॉल निसटला यष्टीरक्षकाकडून. बॅटचा बॉलचा संपर्क नव्हता. चेंडू नक्कीच एक धाव प्राप्त करून देणारा पाहायला मिळालाय आणि तदनंतर मात्र या एका धावेनेशी धावसंख्या रन बॉल पाहायला मिळते. 3 षटक 18 चेंडूंचा खेळ समाप्त. धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 18 धावांवरती डीजे. थँक्यू डीजे. बदल पाहायला मिळतोय पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये. सिद्धू मोरिया सज्ज पाहायला मिळतोय. वेगवान गोलंदाजी करण्यासाठी सज्ज पाहायला मिळतोय. ऑन साइडला नक्कीच सर्व खेळाडू डीप मध्ये पाहायला मिळालेत. त्याचाच फायदा घेतला जातो या ठिकाणी. रनिंग बिटवीन द विकेट खूप सुंदर पाहायला मिळाले आणि नक्कीच दुसरी धाव ही पूर्ण करत असताना हे दोनही फलंदाज पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक एंडवरती फलंदाज दत्तू पाहायला मिळतोय. यावेळी चांगला चेंडू घसटलाय. चेंडूला ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे, दूरवरून आलाय. फुटवर्कच्या साहाय्याने कॅरेबियन स्टाईल मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न पाहायला मिळालाय आणि नक्कीच प्रयत्नांना यश देखील प्राप्त पाहायला मिळतंय. काय दर्जेदार फिल्डिंग पाहायला मिळते या ठिकाणी. पूर्णपणे ताकद पूर्णपणे झोकताना पाहायला मिळत आहेत या ठिकाणी खेळाडू. बबल नाईकच्या नेतृत्वाखाली केपी गौरव स्पोर्ट बांदेश्वर बांदा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली कामगिरी आतापर्यंत या पहिल्या इनिंग मध्ये या खेळामध्ये पाहायला मिळाले. सपोर्ट देत असताना ऋषी हरमलकर देखील पाहायला मिळत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. भन्नाट वेगानं या ठिकाणी फलंदाजाला चकित केलं जातंय आणि त्यानंतर एक वेगवान चेंडू नक्कीच निशब्द करून ठेवतोय प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला. पहिल्या षटकात योगेश, त्यानंतर सिद्धू, त्यानंतर तेजस. वैयक्तिक कोट्यात दुसरं, चौथं षटक हाताळताना गोलंदाज सिद्धू. यावेळेस पुन्हा एकदा फटका निघाला. क्षेत्ररक्षक आलाय चेंडूवरती. योगेश चेंडूवरती येतोय, झपकन चेंडू अडवतोय. बदूची फेक जोपर्यंत पाहायला मिळते. एक क्विक सिंगल पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. या सिंगलनिशी धावसंख्या परावर्तित पाहायला मिळते. धावसंख्या पोहोचते 23 या आकड्यावरती. यावेळेस नक्कीच फॉलो करण्याचा प्रयत्न पाहायला मिळालाय सिद्धूचा. फलंदाजाला नक्कीच पाहिलंय, फलंदाज थोडासा शफल झालाय सोनू आणि म्हणूनच दूर फेकण्याचा हा प्रयत्न पाहायला मिळतोय. नोचा इशारा पंचांकडून. अतिरिक्त 1 धाव. फ्री हिटची संधी देखील पाहायला मिळते फलंदाज सोनूसाठी. नोचा चेंडू निघाल्यानंतर चेंडू पुन्हा फेकावा लागतो. 1 धावाचा दंड देखील भरावा लागतोय आणि त्यानंतर गोलंदाज सिद्धू. अकुटपेदा चेंडू ऑन साइडला फटका निघाला. डीप स्क्वेअरला क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. दमनी लगत खेळलेला हा फटका. 1 धाव तर नक्कीच पाहायला मिळते या चेंडूवरती. अकुटपेदा चेंडू होता. नक्कीच एक मंच, हा एक मोठा फटका मारण्याची संधी देखील चुकली जाते कारण फ्री हिटची संधी ही देखील होती.
झेलबाद झाला असता, फलंदाज बोल्ड झाला असता तरी नाबाद ठरवला गेला असता, परंतु संधी हुकल्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाज सिद्धू, समोर असेल दत्तू. दत्तूसाठी हा देखील वेगवान चेंडू, दिशा दिली, फटका तर खेळला जातो स्टम्प्सच्या पाठीमागे. राजा चेंडूचा पाठलाग करत असताना एक धाव नक्की पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धाव पूर्ण, तिसऱ्याचा प्रयत्न आणि नक्कीच या तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज धावबाद हा बहुधा पाहायला मिळतोय. काय घडतंय या मैदानावरती? ताळमेळ चुकलाय दोन्ही फलंदाजांचा आणि हा चुकलेला ताळमेळ सोनू कानडे हा फलंदाज धावबादच्या रूपात बाद पाहायला मिळतोय. 2 धावा तर नक्कीच्या पूर्ण पाहायला मिळाल्या आहेत. खेळ समाप्त झालाय या ठिकाणी बहुधा. 5 चेंडू तेजस पडवळ त्याच्या तिसऱ्या षटकात केवळ 9 धावा, चौथ्या षटकात पुन्हा एकदा सिद्धू मोर्ये केवळ 9 धावा खर्ची घालतोय. प्रतिस्पर्धी संघाला रोखतायत एकंदरीत 27 या आकड्यावरती आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेर 27 धावा 3 गड्यांच्या मोबद झाल्यानंतर कमेंट्री बॉक्स मध्ये हा देखील बदल पाहायला मिळतोय. धन्यवाद सचिन सावंत. सामने गेंदबाजी में परिवर्तन. 27 रन 4 ओवर का खेल समाप्त हुआ 3 विकेट के नुकसान पर. 27 लॉस ऑफ 3 विकेट. अच्छी गेंद इस बार एक यॉर्कर लेन की, जब तक लॉन्ग ऑन वाइड स्क्वायर लेग पर जबकि आते गेंद को उठाते फील्ड करते एक सिंगल के लिए निकले दोनों बल्लेबाज. 1 रन मिला स्कोर के खाते में और इस सिंगल के साथ 28 पर पहुंचा टोटल स्कोर 3 विकेट के नुकसान पर. दोनों टीम एक मैच को जीत चुके. 2 रन पूरे होते हुए एक कांटे का टक्कर मैदान पर समाप्त हुआ दोनों के बीच का. इससे पहले मैच जय हनुमान जानवली और श्री बांदेश्वर केपी गौरव स्पोर्ट बांदा इन 2 टीमों के बीच में. और फिलहाल बल्लेबाजी करती हुई बोतम वॉरियर्स वेंगुर्ले क्रिकेट टीम. शॉर्ट ऑन बॉल मिड विकेट बाउंड्री पर और गेंद निकलती हुई सीमा रेखा से बाहर. सिक्सर 6 रन के लिए. योगेश मात्रे 2 बल्लेबाज है, अनिकेत वांगणकर और उन्हीं के साथ दत्ता सावंत जो और एक ओवरसीज खिलाड़ी. दोनों टीमों में एक खिलाड़ी है ओवरसीज खिलाड़ी. बहुत महत्वपूर्ण मैच है दोनों टीमों के लिए. एक मैच को जीत चुकी है.
और इसी बीच अगली गेंद स्लोवर वन, इस बार गति में परिवर्तन किया, जल्दी खेल बैठे, गेंद निकली विकेट कीपर के हाथों में। पिछली गेंद पर एक मिड विकेट पर बड़ा शॉट, लेकिन ये गेंद बिल्कुल बल्लेबाज को बीट करती हुई, और बाकी का काम पूरा किया विकेट कीपर ने। ऑन साइड पर एक डीप स्क्वायर लेके, एक डीप मिड विकेट है, एक डीप लॉन्ग ऑन है, एक कवर पॉइंट बाउंड्री पर, एक लॉन्ग अप बाउंड्री पर। यह फील्डिंग की जमावट है। ओवर पिच गेंद सामने उड़ाया, लॉन्ग ऑन बाउंड्री पर, डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर, एक गगनचुंबी सिक्सर 6 रन के लिए। अच्छा ओवर, जिस ओवर में 2 बड़े शॉट लगते हुए अब स्कोरिंग में। दाई नेट से ओवर द विकेट, सामने एक बार फिर से योगेश। फुल टॉस के आगे निकलकर खेला, गेंद को ऑफ साइड पर, कवर पॉइंट बाउंड्री पर, पहला रन बड़ी तेजी के साथ, दूसरे के लिए पलटे दोनों बल्लेबाज। और जब तक थ्रो पहुंचता, विकेटों के बीच में बहुत अच्छी दौड़, और 2 बहुमूल्य रन पूरे होते हुए इन 2 रन के साथ स्कोर पहुंचा 43। खेल और 1 ओवर का समाप्त हुआ, 5 ओवर समाप्त हुए, और 5 ओवर की समाप्ति के बाद 43 रन टोटल स्कोर, 3 विकेट के नुकसान पर। बोतम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट टीम बल्लेबाजी कर रहे हैं। टीम के सर्वे सर्वा आदरणीय सर बोतम अल्मेडा जो कि उपस्थित है, जो कि अपने टीम के साथ, उन्हीं के साथ उनका छोटा बेटा, छोटी बेटी, वो भी इस मैच का आनंद लेते हुए। सर एक बार फिर से आपका स्वागत है कमेंट्री बॉक्स में से। तो 5 ओवर और 5 ओवर में 43 रन, टेप बॉल, स्विंग बॉल का इशारा अंपायर का होता हुआ, और देखना होगा गेंदबाजी में कौन आते हैं। फिलहाल 2 बल्लेबाज बहुत ही शानदार बल्लेबाजी मैदान पर करते हुए, एक ओर से दत्ता सावंत और उनका साथ देते हुए अनिकेत वांगणकर। जो अब तक रन बन रहे हैं वो दत्तू सावंत, जिनके बल्लेबाजी में मैनपम सावर्डे चिपलून, और अनिकेत वांगणकर जो नए बल्लेबाज अभी अभी आ चुके हैं। और गेंदबाजी में परिवर्तन, गणेश सातोस्कर इस टूर्नामेंट में सिंधुदुर्ग जिले की अगर बात की जाए तो पहले अर्धशतक बनाने वाले ये बल्लेबाज, ऑलराउंडर खिलाड़ी टीम के, और गेंदबाजी के लिए अपने टीम के साथ पहला जो कि ओवर यानी सामने लेफ्ट हैंडर बैटर है अनिकेत वांगणकर, उनकी गेंदबाजी का सामना करेंगे। 43 टोटल स्कोर, 43 रन, 3 विकेट पर। फ्लैटेड गेंद इस बार इनसाइड आउट, थोड़ा सा हवा में जरूर, शॉर्ट टक कवर पर, एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर, फील्डर 1 रन के लिए निकले, दूसरे के लिए पलटे दोनों बल्लेबाज। जब तक थ्रो पहुंचता विकेट कीपर के हाथों में, 2 रन के साथ 45 पर टोटल आगे बढ़ा, 45, 3 विकेट के नुकसान पर। गणेश सातोस्कर गेंदबाजी करते हुए, 8 ओवर का मैच है। गौतम वॉरियर्स वेंगुर्ला और श्री बांदेश्वर केपी गौरव स्पोर्ट्स बांदा, इन 2 टीमों के बीच में लेफ्ट हैंडर राइट हैंडर ये चौड़ी, और गणेश अपने बॉलिंग मार्ग पर। बढ़िया शॉट ऑफ साइड पर, फिर से हवा में, लॉन्ग ऑफ बाउंड्री पर, फील्डर से दूर, और गेंद चली गई 4 रन के लिए बाउंड्री लाइन से बाहर।
मैच एक बहुत अच्छा मुकाबला समाप्त हुआ, आखिरी गेंद पर मैच समाप्त हुआ और गणेश अपने बॉलिंग मार पर एक बार फिर से सामने कमेंट्री बॉक्स के ओर से। इस बार थोड़ा सा हवा में मार बैठे फील्डर, लेकिन नो मैच लैंड में गेंद गिरती हुई एक सिंगल दूसरे के लिए पलटे। क्या तीसरा रन बनेगा? जी बिल्कुल, शायद कोशिश अगर करते तो बन भी सकता था, लेकिन 2 ही रन बन गए स्कोर के खाते में। 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। बॉटम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट टीम के 50 रन टोटल पूरे होते हुए 51 लॉस ऑफ 3 विकेट। छठा ओवर जारी है, 2 ओवर का खेल अभी भी बाकी है। बैकफुट पर बहुत ही शानदार कट किया गेंद को कवर की तरफ और फिर से एक बार दूसरे रन के लिए पलटे दोनों बल्लेबाज। जी बिल्कुल, विकेटों के बीच में कमाल की दौड़, 2 बहुमूल्य रन मिल गए स्कोर के खाते में। 2 रन के साथ स्कोर पहुंचा 53 रनों पर। आने वाला मैच होगा ए स्पोर्ट आरवली और जय हनुमान जानवली, इन 2 टीमों के बीच में। चलिए दोनों टीम कैप्टन जल्द से जल्द टॉस के लिए आइए, प्लीज संपर्क कीजिए। ए स्पोर्ट आरवली और जय हनुमान जानवली, जो इनिंग का छोटा ब्रेक होगा 8वें ओवर की समाप्ति के बाद, उस छोटे से ब्रेक में टॉस होगा आप दोनों के बीच का। और गणेश के अगले गेंद इसी बीच में सामने लेफ्ट हैंडर बैटर अनिकेत सामना करते हुए बहुत ही शानदार बल्लेबाजी कर रहे हैं ऑफ साइड पर। अच्छी गेंद हवा में, लेकिन मैदान पे फील्डर से दौरा और फील्डर है गेंद के पीछे। बहुत अच्छी फील्डिंग, बहुत अच्छी फील्डिंग। कम से कम मेरे ख्याल से 2 रन बचाए अपने टीम के लिए। आखिर तक गेंद का पीछा किया लॉन्ग ऑन बाउंड्री पर और मिले 2 रन स्कोर के खाते में। विशाल मरिये हमारे साथ स्कोरिंग की जानकारी देते हुए। स्कोर बढ़ता हुआ 55 पर, 3 विकेट के नुकसान पर। लेफ्ट हैंडर राइट हैंडर ये जोड़ी बॉटम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट टीम की। इस बार शायद बल्ला थोड़ा सा हाथों से एक हाथ से ही खेला, फिर से हवा में गए, लेकिन कैच का मौका नहीं बना। मिड विकेट पर फील्डर पहले रन के साथ एक बार फिर से विकेटों के बीच में अच्छी दौड़ और मिले 2 रन स्कोर में। ओवर की समाप्ति हुई, 6 ओवर का खेल समाप्त हुआ और टोटल 57 लॉस ऑफ 3 विकेट। 57 रन 3 विकेट पर 6 ओवर की समाप्ति के बाद डीसे के बाद 7वें ओवर की शुरुआत होती हुई और तेजस पडवल आ चुके बॉलिंग बार पर सामने दूर वाले छोर से। दत्तू सावंत और उन्हीं के साथ अनिकेत वाइंगणकर ये जोड़ी, दोनों बिल्कुल जमकर बल्लेबाजी कर रहे। एक तो बड़े शॉट लगा रहे और उसके बाद उनके विकेटों के बीच में सिंगल डबल, वो भी बहुत जो कि अच्छी दौड़ लगाते हैं दोनों बल्लेबाज। तो ये भी बहुत महत्वपूर्ण रहते रन। और तेजस शुरुआत करते हैं अपने बॉलिंग बार पर। फिर टॉस गेंद मिड विकेट पर, और बहुत अच्छी फील्डिंग, बहुत अच्छी फील्डिंग। अपने शरीर को झांक दिया और जब तक थ्रो पहुंचा विकेट कीपर के हाथों में। 2 रन पूरे के दोनों बल्लेबाजों ने। शायद थोड़े से परेशान दिखाई दे रहे हैं, लेकिन ठीक ठाक है, बता रहे हैं बहुत अच्छे फील्डर है। थोड़ी सी मेरे ख्याल से परेशानी जरूर हो चुके हैं फील्डिंग के साथ, लेकिन बता रहे कि मैं ठीक ठाक हूं फील्डिंग के लिए। 2 रन बने स्कोर के खाते में। तेजस की अगली गेंद 59 रन टोटल, 59
लॉस ऑफ 3 विकेट। 59 रन 3 विकेट पर 7वां ओवर जारी है। ड्राइव किया इस बार ऑफ साइड पर, कवर पर फील्डर गेंद को फील्ड करते निशाना लगाया, एक सिंगल, फिर से एक बार निकले ओवर थ्रो, और जब तक मिड विकेट पर बैकअप होता 2 रन पूरे के दोनों बल्लेबाजों ने। 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ा 61 रन 61, लॉस ऑफ 3 विकेट। एक ओर से दत्तू सावंत जो ओवरसीज खिलाड़ी, सामने प्रतिभाशाली लेफ्ट हैंडर बल्लेबाज, बहुत ही शानदार बल्लेबाजी करते हुए अनिकेत वांगणकर, और सामने एक बहुत ही अच्छे गेंदबाज जिन्होंने कई बार हैट्रिक मुकम्मल किया है, वो तेजस पडवल। इस बार मिले हेलीकॉप्टर, गेंद हवा में, लॉन्ग ऑफ बाउंड्री पर, और जैसे ही शॉट को देखा बिल्कुल अपने कदम वापस लिए डगआउट में। चौथा विकेट, लेकिन एक बहुत अच्छी बारी, एक अच्छी साझेदारी, एक अच्छी पारी दोनों के बीच में, और चौथा धक्का लगता हुआ बॉटम वॉरियर्स वेंगुर्ले क्रिकेट टीम को डीजे। बल्लेबाजी शानदार पारी दत्तू सावंत की, 35 रन बनाए अपने टीम के साथ, और नए बल्लेबाज आ चुके हैं दीपू गिरोह। बहुत ही उम्मीद है टीम की, बॉटम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट टीम की ओर से, उनकी टीम को, सभी दर्शकों को जो कि बड़े शॉट के लिए जाने जाते हैं ये बल्लेबाज, और बहुत कुछ उम्मीद है इनकी बल्लेबाजी पर। वो स्ट्राइक पर तेजस पडवल सफलता दिलाते हुए अपने टीम को अपने बॉलिंग मार्ग पर। ये शॉट देखना होगा खुद अपने फॉलो थ्रो में, ओहो कैच छूटा। शायद कैच को अगर पकड़ते तो निश्चित रूप से टीम के सभी खिलाड़ी, दर्शक काफी नाराज होते, क्योंकि ये बिल्कुल जीरो जो कि वहां पर वापस लौटे, लेकिन फिलहाल एक सिंगल बन गया स्कोर में, और 1 रन के साथ स्कोर पहुंचा 62 रन 4 विकेट पर 62, लॉस ऑफ 4 विकेट। अनिकेत स्ट्राइक पर सामना करते हुए उनकी गेंदबाजी का। अच्छी गेंद इस बार दूर से खेला, इस बार गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में। एक अच्छा ओवर चलता हुआ, जिस ओवर में सफलता मिली, बाद में एक विकेट जरूर था, अपने फॉलो थ्रू में कैच को छोड़ा। शायद दोपहर का समय है, सूरज माथे पर है, थोड़ी सी सूरज की रोशनी लगभग परेशान कर गई तेजस पडवल को, नहीं तो एक और कामयाबी हो सकती थी उनकी गेंदबाजी में। और इसी बीच अगली गेंद, यह मौका बनेगा विकेट कीपर गेंद के नीचे। अभिषेक साळगावकर और तेजस पडवल इस ओवर में, जो पिछले मैच में वाइड बॉल के साथ जरूर महंगे रहे थे, उनका एक ओवर टेप बॉल का लंबा रहा था, लेकिन इस मैच में क्या शानदार वापसी तेजस पडवल की। 2 विकेट, अगर कैच को पकड़ते तो और भी एक विकेट बन सकता था। फिलहाल और एक ओवर समाप्त हुआ, 7 ओवर समाप्त हुए, और 7वें ओवर की समाप्ति के बाद 62 रन 5 विकेट पर। आने वाला ओवर आखिरी ओवर, और आखिरी ओवर के छोटे ब्रेक में टॉस के लिए जल्द आना है एएस स्पोर्ट आरौली और जय हनुमान जानौली, दोनों टीम कैप्टन आइए टॉस के लिए। रावण ने अपने बॉलिंग मार्ग पर थोड़ा सा वार्म अप करते हुए नए बल्लेबाज मैदान पर
जतिन कामड़ी दीपू गिरप का साथ देने के लिए अंतिम ओवर का खेल बाकी है। 2-3 बड़े शॉट अभी भी चाहिए गौतम वॉरियर्स वेंगुर्ले क्रिकेट टीम के लिए, लेकिन शानदार कमबैक सामने श्री बांदेश्वर केपी गौरव स्पोर्ट बांदा क्रिकेट टीम का। टॉस जीतकर फील्डिंग करते हुए गेंदबाजी करते हुए अंतिम ओवर 8वें ओवर की शुरुआत और अमोल अपने बॉलिंग बार पर। ऑन साइड पर लॉन्ग ऑन है, वाइडिश लॉन्ग ऑन है, डीप मिड विकेट है, डीप स्क्वायर लेग है, ऑफ साइड पर एक डीप लॉन्ग ऑफ है, एक शॉर्ट थर्ड मैन है, कवर पॉइंट है, एक स्वीप पर कवर लगभग शॉर्ट एक्स्ट्रा कवर पर, एक शॉर्ट पॉइंट लेग ऑन साइड पर। अंतिम ओवर और अंतिम ओवर की पहली गेंद, फुल टॉस गेंद उड़ाया मिड विकेट बाउंड्री पर, डीप मिड विकेट बाउंड्री पर गेंद चली गई सीमा रेखा से बाहर, सिक्सर 6 रन के लिए। और यस वेंगुर्ले क्रिकेट टीम का 68। ये गेंद ऑफ स्टंप से बाहर, वाइड बॉल का इशारा अंपायर का, वाइड बॉल के साथ एक सिंगल बढ़ गया स्कोर के खाते में, 1 रन के साथ स्कोर पहुंचा टोटल 69। 69 रनों पर बॉलिंग बार पर अमोल रावरा ने गेंदबाजी करते हुए फ्लाइटेड गेंद, इस बार फिर की गेंदबाजी कर रहे हैं। अच्छा शॉट ऑन साइड पर, मिड विकेट पर फील्डर गेंद को उठाते, एक अच्छा थ्रो, लेकिन सिंगल से नहीं रुक पाए दोनों बल्लेबाज। 1 रन और जुड़ गया टीम के स्कोर के खाते में। आज के दिन का तीसरा मैच, आने वाले समय में 2 मैच अभी भी बाकी है। 2 बल्लेबाज है मैदान पर, एक ओर से दीपू गिरप और अनिकेत वाइंगणकर। जतिन कांबड़ी माफ कीजिए, ऑन साइड पर गेंद हवा में, मिड विकेट पर, ओ क्या छूटा, और जब तक गेंद को उठाते फील्ड करते, थोड़ा सा पलटे जरूर थे दूसरे रन के लिए, लेकिन जैसे देखा फील्डर गेंद पर हावी हो रहा है, एक सिंगल बना स्कोर के खाते में। 71 टोटल स्कोर। जतिन कांबड़ी और दीपू गिरप ये जोड़ी बॉलिंग बार पर अमोल रावरा ने। 3 गेंदों का अभी भी खेल बाकी है। क्या 80 के आसपास या 80 से बाहर जाएगी? 2 अगर बड़े शॉट लगते हैं तो 80 से बाहर। अमोल अपने बॉलिंग बार पर, स्टैक पर बैटर है दीपू गिरप, एक मौका 0 पर कॉटन बोल्ट के साथ। फ्लाइटेड गेंद इस बार, लेकिन बिल्कुल चकमा खा गए, फिर की गेंदबाजी कर रहे हैं, लेग ब्रेक डॉट गेंद के साथ अमोल अपने बॉलिंग बार पर। 71 लॉस ऑफ 5 विकेट, 71 रन टोटल स्कोर। इस बार घूमकर मारा, एक बहुत ही शानदार शॉट मिड विकेट बाउंड्री पर, हवाई फायर, एक गगनचुंबी सिक्सर 6 रन के लिए। टीम कैप्टन फुलर लेन की गेंद, एक सिंगल के लिए निकले दोनों बल्लेबाज। देखना होगा अंपायर का इशारा, बल्ले से लगे या लेग बाइज, 1 रन तो जरूर बना, 1 रन के साथ स्कोर पहुंचा 78 रनों पर। लेग बाइज का इशारा, 78 टारगेट है, 79 का शानदार बल्लेबाजी की दत्तू सावंत ने एक बार फिर से बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की अपने टीम के लिए। 35 रन बनाए। चलिए टॉस के लिए आइए प्लीज, ए स्पोर्ट आरवली और जय हनुमान जानवली। दोस्तों देरी मत करो, थोड़ा सा आज 20-25 मिनट के साथ हम थोड़ा पीछे है हर दिन की तरह, तो आप थोड़ा जल्दी आइए। टॉस होगा आने वाले मैच का, ए स्पोर्ट अरवली जय हनुमान जानवली। 8 ओवर का मैच होगा और सुधीर सर टॉस, सुधीर सर टॉस कौन करता? चल यार
सुधीर भाऊ, सुधीर भाऊ, टॉस कोणाच्या हाती? आणि विनंती असेल आमचे मार्गदर्शक आदरणीय सन्माननीय श्री जयप्रकाशजी चमणकर आपल्या हस्ते नाणेफेक होईल पुढील सामन्याची. सामना पुढचा होतोय तो ए स्पोर्ट आरवली विरुद्ध जय हनुमान जानवली या दोन संघादरम्यान. दोन्ही संघांचे कर्णधार दिसत आहेत. आदरणीय जयप्रकाशजी चमणकर यांच्या हस्ते नाणेफेक होते या पुढील सामन्याची. त्या अगोदर 79 धावा सामना जिंकण्यासाठी श्री बांदेश्वर केपी गौरव स्पोर्ट्स बांदा या संघाला. आणि नाणेफेक बघूया कुठला संघ जिंकतोय. बहुधा ए स्पोर्ट आरवली क्रिकेट संघ हा नाणेफेक जिंकतोय. सुधीर भाऊ, टॉस. तर नाणेफेक जिंकतोय तो ए स्पोर्ट आरवली क्रिकेट संघ. तुमचा निर्णय लवकर कळवा. तर वळूया दुसऱ्या डावाकडे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल होतोय. ऐकूया आवाज सचिन सावंत यांचा. हॅलो, पुन्हा एकदा जाऊया मैदानावरती. आजचा दिवस 14 फेब्रुवारी. या स्पर्धेचा चौथा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरा सामना या स्पर्धेचा नक्कीच पाहायला मिळतोय. 14 फेब्रुवारी म्हटलं की आपल्याला व्हॅलेंटाईन डेची आठवण होते. लोक म्हणतात की 14 फेब्रुवारी प्रेमाचा दिवस, परंतु जर पाहिलं काश्मीरच्या रस्त्यावरती त्या दिवशी प्रेम नव्हतं, फक्त स्फोटाचा आवाज होता आणि मातीत मिसळलेलं रक्त होतं. कोणीतरी गर्लफ्रेंडसाठी गिफ्ट घेत होतं, तर कोणीसाठी आईसाठी शेवटचं स्वप्न जपत होतं. फरक इतकाच, एक जण डेटवर गेला आणि दुसरा थेट अमरत्वाकडे गेला. त्या जवानानेही कधीतरी मी तुझ्यावर प्रेम करतो असं कुणाला तरी म्हटलं असेल, पण शेवटी त्याने देशावरचं प्रेम सिद्ध केलं स्वतःचा श्वास देऊन. त्या दिवशी गुलाब लाल नव्हते झाले, तिरंगा लाल झाला होता. आणि आज जर आपण प्रेम साजरं करत असेल तर एक मेणबत्ती ही नक्कीच त्यांच्या नावाने लावायला हवी, कारण त्यांच्या त्यागामुळेच आपण आज सुरक्षितपणे प्रेम व्यक्त करू शकतो. 14 फेब्रुवारी एक दिवस, दोन कथा, एक प्रेमाची तर एक अमर बलिदानाची. जो पुलवामा येथे अटॅक झाला आणि त्या अटॅकमध्ये जे शहीद जवान झाले, त्या सर्व शहीद जवानांना एक भावपूर्ण श्रद्धांजली या स्पर्धेच्या माध्यमातून आपण व्यक्त करतोय. आणि त्यानंतर जातोय पुन्हा एकदा या मैदानावरती. थँक्यू डीजे, धन्यवाद अशोक नाईक सर. काही क्षणांचा विलंब, प्रतीक्षा, त्यानंतर पुन्हा एकदा जाऊया मैदानावरती. आव्हान आहे तब्बल 79 धावांचं. 78 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात पहिल्या इनिंग मध्ये बनलेल्या पाहायला मिळाल्यात. आणि त्यानंतर दुसऱ्या इनिंगला अगदी थोड्याच वेळात होणारा हा प्रारंभ.
एका बाजूने एक बलाढ्य असा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा निघालाय. पंच सज्ज आहेत. दोन्ही संघ सज्ज आहेत हा सामना खेळण्यासाठी. आणि त्यानंतर या सामन्याला या दुसऱ्या इनिंगला होते इथे सुरुवात. अभि साळगावकर स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंड वरती फलंदाज गणेश सातोसकर. ज्या खेळाडूने पहिल्या सामन्यात धुवाधार खेळी साकारली. या स्पर्धेत पहिलाच सामना खेळत असताना डेब्युटंट देखील पाहायला मिळाला आहे गणेश सातोसकर. यावर्षी पहिलीच स्पर्धा, पहिलाच हंगाम या स्पर्धेचा गणेश खेळतोय. आणि नक्कीच पहिल्याच सामन्यामध्ये डेब्यू मॅच मध्ये अर्धशतकी खेळी साकारण्याची किमया ही गणेशकडून. समीर वेंगुर्लेकर पहिला चेंडू लोवर फुल टॉस बॅट वरती आलाय. ऑन साइडला फटका निघालाय. क्षेत्ररक्षक आलाय दूरवरून चेंडूवरती. एकदा उतर नक्कीची पूर्ण पाहायला मिळाले. पहिल्या चेंडूवरती मार्क पाहायला मिळतोय नक्कीच त्या ठिकाणी. पहिल्या चेंडूवरती धाव घेत धावसंख्येच्या आव्हानाला धावसंख्येच्या पाठलागाला या ठिकाणी चालना दिली जाते ती अभिच्या माध्यमातून. गणेश सातोसकर या खेळाडूवरती नजरा असतील कारण नक्कीच आत्मविश्वास वाढलाय या खेळाडूचा. आणि खास करून पहिल्या इनिंग मध्ये अर्धशतकी खेळी साकारल्यानंतर टीम मॅनेजमेंटची देखील आशा आणि अपेक्षा या गणेशकडून काहीशा वाढलेल्या पाहायला मिळतात. त्याच आशा अपेक्षांचं बोझ काहीसं खांद्यावरती नक्कीच गणेशच्या असेल. या सामन्यात देखील एक चमकदार कामगिरी करावी या प्रयत्नात गणेश पाहायला मिळतोय. हो 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 यावेळेस बैठक स्ट्रोक गणेशच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. ज्या सामन्यातून मगाच्या सामन्यातून जे फॉर्म पकडला होता तोच फॉर्म या सामन्यात देखील पहिल्या चेंडूवरती डीजे. काय सुंदर फटका. नक्कीच रिप्लेच्या माध्यमातून पहा कशा प्रकारे बैठक स्ट्रोक पाहायला मिळाला. यावेळेस अगदी गुडघ्यावरती बसलाय, झोपलाय, त्यानंतर फटक्यासाठी जागा बनवली. ऑन साइडला एक सुंदर फटका खेळलाय आणि धावसंख्या ही 4 धावांनी परावर्तित केली. यावेळेस वेगवान चेंडू पाहायला मिळालाय. चेंडू विसावला यष्टीरक्षक दत्त प्रसादच्या हातामध्ये. ऑफटिकच्या काहीसा बाहेरील चेंडू वेगवान पाहायला मिळालाय. कमबॅक करत असताना गोलंदाज नक्कीच पाहायला मिळतो या ठिकाणी. कमबॅकच्या जोरावरती धावसंख्येचं खातं स्थिरावलेलं पाहायला मिळालंय. धावसंख्या 5 या आकड्यावरती 3 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. पहिल्या चेंडूवरती चौकार मारल्यानंतर विश्वास संपादन करतोय. हो 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 यावेळेस पुन्हा एकदा गती परिवर्तन. हळूवार पद्धतीने फेकलेला चेंडू मिश्रण केलं जात आहे. गणेशचा मनसुबा होता स्टान्स बदलावा, पॉइंटच्या डोक्यावरून पाठीमागे फटका खेळावा, हा प्रयत्न धुडकावून लावलाय या ठिकाणी गोलंदाज समीर याने. समीरची देखील कल्पकता पाहायला मिळते. नक्कीच या खेळाडून देखील प्रभावित केलंय. फलंदाजीत काहीशी निराशा परंतु गोलंदाजीत चमकदार कामगिरी समीरच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा ग्लान्स केलाय फटक्याला. ऑन साइडला दिशा दाखवली. स्क्वेअरलेग क्षेत्रामध्ये शॉर्ट स्क्वेअरलेग क्षेत्रात क्षेत्ररक्षक आलाय चेंडूवरती. नक्कीच एकदा पूर्ण आणि या एका धावेने धावसंख्या परावर्तित. वारंवार इम्प्रुव्हाइज करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय गणेशच्या माध्यमातून. कलात्मक फटके खेळण्याचा प्रयत्न गणेश करतोय. या मैदानावरती सफलता मिळाली. पहिल्या सामन्यात आपण गणेशला पाहिलंय आणि त्यानंतर अभि बऱ्याच वेळानंतर स्ट्राईक एंड वरती नक्कीच पाहायला मिळतोय. यावेळेस अभिच्या बॅटमधून देखील फिचिट करण्याचा प्रयत्न. नक्कीच ज्या फटक्यावर कित्येक खेळाडूंनी नियंत्रण मिळवलंय, कित्येक खेळाडूंना ज्या फटक्याने आपल्या मोहात अडकवलंय तो फटका वारंवार फलंदाज खेळताना पाहायला मिळत आहेत या मैदानावरती. एकंदरीत जर पाहिलं एका षटकाचा खेळ होतो या ठिकाणी समाप्त. पहिल्या षटकात समीर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलाय 6 धावा बिनागड्याच्या मोबदल्यात. दोन्ही सलामीवीर मैदानात असताना 1 चौकार, 2 सिंगल, 3 चेंडू निर्धाव. डीजे. चला पुन्हा एकदा मैदानावरती. पहिल्या षटकात थोडासा संयम दाखवला या ठिकाणी फलंदाजांनी. दोन्ही फलंदाज जाणतायत आपापल्या विकेटचं महत्व. 8 षटकांचा सामना, 48 चेंडू फेस करायला मिळतील.
आव्हान पाहिलं 79 धावांचं आहे आणि नक्कीच प्रत्येक चेंडूवरती जर एक चांगला फटका खेळला, खराब चेंडूवरती कुठे कुठे मधोमध जर आक्रमण केलं तर नक्कीच फलंदाजी करणं सोपं होईल आणि त्याचमुळे हे दोन्ही फलंदाज यावेळेस फटका फसलाय, हवेत अडकलाय. गणेश सातोसकरला आपल्या जाळ्यात या ठिकाणी अडकवलं जात आहे. नक्कीच गती परिवर्तन केलं होतं चेंडूवरती. चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीसा थांबून आलाय आणि नक्कीच फटका चेक करावा लागतोय गणेशला. एक डाव्या हाताचा फलंदाज वाघारी पळतलाय मैदानावरती गणेश डीजे. झालाय आणि त्यानंतर लगेचच मैदानात पावलं पाहायला मिळत आहेत आपल्याला बबल नाईक या खेळाडूची. त्या गणेशनं यापूर्वीच्या सामन्यात अर्धशतक झळकावलं. तो गणेश या सामन्यात मात्र एका चौकरणीची स्वस्तात तंबूत परतल्यानंतर अजून एक डाव्या हाताचा शैलीदार फलंदाज नक्कीच मैदानात पाहायला मिळतोय. आव्हान मोठं आहे, गोलंदाजी भरभक्कम पाहायला मिळते प्रतिस्पर्धी संघाची आणि म्हणूनच बबलला थांबावं लागेल. आल्या आल्या मैदानात डगावर मधून सेट होऊन आलाय, एक मोठा फटका निघाला बबलच्या बॅट मधून. आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती सेट ऑन फायर पाहायला मिळतोय. बॉलला पाठवलं जातंय डिस्क केवलच्या डोक्यावरून षटकारांशी 6 धावांसाठी डीजे. थँक्यू डीजे. बबल नाईक नक्कीच धुरा या सामन्याची आपल्या खांद्यावरती स्वीकारतोय आता मात्र मैदानावरती. जतीनचा हा थोडासा अकुट्टपैदा चेंडू दिशा देखील लेग स्टिक वरती मिळाली आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना खरपूस समाचार पाहायला मिळालाय बबलच्या बॅट मधून. आल्या आल्या मैदानामध्ये एक मोठा फटका षटकार पाहायला मिळालाय. धावसंख्येचं खातं परावर्तित पाहायला मिळतंय या मैदानावरती. बबलसाठी यावेळेस पुन्हा एकदा चेंडू पुढे फेकलाय, ऑन साइडला फटका निघालाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सही परब आलाय चेंडूवरती. पहिल्या प्रयत्नात चेंडू अडवलाय, चेंडूची परतीची फेक केली त्या ठिकाणी यष्टीरक्षक दत्तूच्या हातामध्ये आणि तोपर्यंत दोन्ही फलंदाज सहजरित्या एक धाव पूर्ण करत असताना नक्कीच एका बाजूने अभि आहे, घरच्या मैदानावरती फलंदाजी करतोय. स्टार अभि म्हणून ज्याकडे पाहिलं जातं आणि ज्या खेळाडूची वर्णी लावली सलामीचा फलंदाज म्हणून बबल नाईकनं श्री बांदेश्वर केपी गौर स्पोर्ट्स बांधा या संघामध्ये. मागच्या सामन्यात जो काहीसा निराश परतला होता, धावशीत झाला होता, दुर्भाग्यशाली राहिला होता, परंतु यावेळेस संधी आहे अभिकडे. नॉन स्ट्राईक एंडवरती बबलची साथ लाभली अभिला आणि गोलंदाज जतीन. फटका उडवलाय समोरच्या दिशेला जिथे कुठचाही क्षेत्ररक्षक उपलब्ध नाहीये. नक्कीच हा फटका निघतोय. धावा तर मिळत आहेत या चेंडूवरती. चौकाराचा इशारा पंचांकडून निघालाय. वन बाउंस चेंडूनं उल्लंघन केलंय सीमारेषेचं आणि या 4 धावांनी हा एक आक्रमकता प्रदान करून देणारा फटका धावसंख्या परावर्तित करतोय 17 या धावसंख्येवरती. डीजे. अभि साळगावकर सेट ऑन फायर. पुन्हा एकदा तोच प्रयत्न पाहायला मिळालाय, मात्र यावेळेस वेगानं 7-7 चेंडूच्या लाईननं या ठिकाणी चकित केलंय गोलंदाज जतीननं. एक क्विकर वेगवान चेंडू नक्कीच पाहायला मिळालाय अभिसाठी. अभिला रोखलंय या ठिकाणी. धावसंख्येत बदल नाहीये, धावसंख्या जैसे थे. दुसऱ्या षटकात 17 या धावसंख्येवरती पाहायला मिळते. 78 धावांचं आव्हान, 8 षटकांचा सामना. प्रत्येक चेंडू अति महत्वाचा असेल धावसंख्येच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना
यावेळेस फटका चेक केला जातोय, अंतिम क्षणी फटका बदलला जातो. हलक्या हाताने ड्राईव्हचा फटका ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला. एकेरी धाव नक्कीच पूर्ण. बबलची पावलं वळाली दुसऱ्या धावेकडे आणि बघता बघता 2 धावा या नक्कीच पूर्ण पाहायला मिळत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून अतिशय सुरेख पाहायला मिळत आहे. पहिल्याच धावेत त्या ठिकाणी काहीसा दबाव बनवला जातोय क्षेत्ररक्षकांवरती आणि त्यानंतर त्याची तब्दिली दुसऱ्या धावेत पाहायला मिळते. एकंदरीत 2 षटकांचा खेळ समाप्त, ज्यामध्ये पहिल्या षटकात केवळ 6 धावा तर दुसऱ्या षटकात 1 गडी बाद करत असताना 13 धावा ही कामगिरी गोलंदाज जतीन याची. 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त. धावसंख्या पोहोचते 19 या आकड्यावरती आणि उर्वरित 6 षटकांचा खेळ, 36 चेंडूंचा बाकी आणि यात विजयासाठी आवश्यक 60 धावांची आवश्यकता. प्रति षटक 10ची सरासरी नक्कीच आवश्यक आहे. डीजे बदल पाहायला मिळतोय. साई परत नवीन गोलंदाज सज्ज पाहायला मिळतोय. कमेंट्री बॉक्स एन कडून बबलसाठी हा चेंडू वेगवान पाहायला मिळाला. या चेंडूवरती पहिल्याच प्रयत्नात स्विचिटचा फटका खेळावा, प्रयत्न बबलचा चुकलाय. वेगानं बीट केलंय साईनं. नक्कीच सुंदर गोलंदाजी यापूर्वीच्या सामन्यात देखील साईनं साध्य केली होती आणि तीच कामगिरी या षटकात देखील पुन्हा एकदा चालू ठेवावी हा प्रयत्न साईचा असेल. पहिल्या षटकात समीर, त्यानंतर जतीन, त्यानंतर साई, हे 3 वेगवान गोलंदाज, 3 मोहरे गोलंदाजी मार्कवरती आणले जात आहेत बॉथम वॉरे संघाकडून. बबलकडून यावेळेस ड्राईव्हचा फटका, बॅक टू द बॉलर, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवलाय. साई परत चेंडूवरती पाहायला मिळतोय. एका बाजूनं बबल नक्कीच पाहायला मिळालाय. छोटा पॅकेज बडा धमाका आल्या मैदानावरती नक्कीच त्यानं फटका खेळलाय आणि बबलची खासियत आहे अगदी पहिल्या चेंडूपासून आक्रमण करावं. मागच्या वर्षी सुप्रीमो ट्रॉफी खेळत असताना देखील केवळ सुप्रीमो चषकातील 6वा फलंदाज ठरलाय ज्याने डेब्यू मॅच मध्ये पहिल्याच चेंडूवरती षटकार खेचण्याची किमया केली. तो बबल यावेळेस पुन्हा एकदा ड्राईव्हचा फटका खेळत असताना एक सुंदर ड्राईव्हचा फटका दूरवरून आलाय क्षेत्ररक्षक डीप मध्ये. पहिल्या प्रयत्नात चुकलाय क्षेत्ररक्षक, त्याचाच पुरेपूर फायदा उठवतायत दोन्ही फलंदाज. धावसंख्येचं खातं 2 धावांनी पुढे सरसावत असताना धावसंख्या परावर्तित करतायत 21 धावसंख्येवरती. तिसरं षटक हे प्रगतीपथावर असताना चांगल्या चेंडूंचा सन्मान करावा, ड्राईव्हचे फटके खेळावेत, हलक्या हाताने फटका खेळावेत आणि त्यानंतर कुठेतरी जो खराब चेंडू मिळेल त्यावरती आक्रमण चढवावं. ही रणनीती नक्कीच आखली जाते या मैदानावरती. फुल टॉस, दिशा दाखवली, फटका चेक केला आणि त्यानंतर मात्र नक्कीच या चेंडूवरती जर पाहिलं तर धावा निघतायत. चौकाराचा इशारा निघालाय पंचांकडून. 7-7 नो बॉल साठीच हे चेक केलं जातंय. हा चेंडू लीगल आहे की कमरेच्या जास्त वरती आहे हे नक्कीच पाहिलं जात आहे. परंतु जर पाहिलं तर सद्यस्थितीमध्ये 4 धावा नक्कीच मिळालाय. 4 धावांनीशी काहीसा दबाव झुगारलाय, दबाव बाजूला केलाय आणि धावसंख्या ही देखील परावर्तित केली. tenniscricket.in च्या माध्यमातून 4 डिजिटल कॅमेऱ्यांच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या पंचांची मदत देखील मैदानी पंच मागू शकतात, हे देखील आपल्याकडे असेल. सोबतच हा चेंडू बघा, स्टॅन्स बदललाय बबलने. डाव्या हाताचा फलंदाजाने आपला स्टॅन्स बदललाय, उजव्या हाताचा फलंदाज होण्याचा प्रयत्न केलाय. आणि त्यानंतर हा चेंडू तिसऱ्या पंचांकडून काय इशारा असेल पाहणं गरजेचं नक्कीच असेल. प्रतीक्षा करावी लागते, नक्कीच पाहिलं जात आहे, चेक केलं जात आहे. काही सेकंदांची प्रतीक्षा आपण पाहतोय, अनुभवतोय. छत्रपती चषक वेंगुर्ला 2026 पर्व 9
चालू असलेली मॅच श्री बांदेश्वर बांदा केपी गौरव स्पोर्ट्स वर्सेस बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला. मैदानी पंचांची हे रेफरल साठीची मांग पाहायला मिळाली. आणि पंचांकडून इशारा काय निघतोय? नो. रिव्ह्यू रिटेन. नोचा इशारा निघालाय पंचांकडून. ओव्हर द वेस्ट हा चेंडू पाहायला मिळालाय. बबलने स्टॅन्स बदललाय, परंतु बबलच्या कमरेपेक्षाही जास्त उंच राहिलेला हा चेंडू. लगेचच बबलने घेतलेली रेफरलची साथ आणि नक्कीच पंचांचा आपला निर्णय हा बदलावा लागतोय. मिळतायत 4+1 अतिरिक्त धाव नक्कीच पाहायला मिळते या मैदानावरती. आणि सोबतच बबलकडे असेल यानंतरच्या चेंडूवरती फ्री हिटचा चेंडू खेळण्याची संधी. यावेळेस दोन्ही यात समांतर. पुन्हा एकदा अजून एक अतिरिक्त धाव. वारंवार अतिरिक्त धावेनेशी धावसंख्येचं खातं हे परावर्तित पाहायला मिळत आहे. बबल सारखा एक आक्रमक ढाच्याचा फलंदाज स्ट्राईक एंडवरती आहे आणि त्याचा नक्कीच दबाव साई सारख्या एका युवा गोलंदाजावरती आपल्याला पाहायला मिळतोय. हाच दबाव वारंवार चूक करण्यास कारणीभूत ठरतोय. गोलंदाज साई याला कानमंत्र दिला जातोय आणि त्यानंतर क्षेत्ररक्षणात काहीसा बदलाव केल्यानंतर पुन्हा एकदा खेळाडू सज्ज होत आहेत बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला संघाचे. घरच्या मैदानावरती घरच्या प्रेक्षकांसमोर ही स्पर्धा खेळत असताना बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न. स्टॅन्स वारंवार बदलतोय फलंदाज. डीप मध्ये ऑन साइडला एक तगडं प्रोटेक्शन दिलं गेलंय गोलंदाजाला. अगदी त्याच्याचमुळे त्याच्या विपरीत फटके मारावे हा प्रयत्न बबल याचा यावेळेस देखील चुकतोय. हा चेंडू राहतोय डॉट निर्धाव आणि धावसंख्या 27 या आकड्यावरती. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना वारंवार बदलली जाते. तिसरं षटक हे प्रगतीपथावर असताना तब्बल 5 खेळाडू आहेत. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर बाउंड्री लाईनवरती खंदेश शिलेदार तैनात केले जात आहेत. डीप लॉंग ऑन, काहू कॉर्नर, डीप मिड विकेट हे 3 खेळाडू ऑन साइडला. पॉइंटच्या दिशेने एक खेळाडू लॉंग ऑफ. यावेळी चांगला चेंडू वेगवान पाहायला मिळालाय. हलकसं अपील देखील पाहायला मिळत आहे. जोरदार वेगवान चेंडू. नक्कीच तारीफ करावी लागेल, कौतुक करावी लागेल आणि कौतुकास पात्र गोलंदाजी ही साईच्या माध्यमातून. एक चेंडूचा खेळ जर वगळला तर बाकीचा चेंडू अतिशय अचूक टप्प्यावरती फेकतोय साई आणि नक्कीच जाणतोय फलंदाजाच्या जर स्लॉट मध्ये चेंडू दिला तर फलंदाज मोठा फटका खेळेल आणि म्हणूनच ऑफस्टिकच्या बरीच बाहेरील ही लाईन लेंथ पाहायला मिळते गोलंदाजाकडून. यावेळेस देखील पुन्हा एकदा तेच चित्र पाहायला मिळत आहे. याही वेळेस फलंदाजाला आपल्या वेगानं बीट करतोय साई. बबल सारख्या एका मातब्बर युवा खेळाडूला या ठिकाणी रोखून ठेवण्यात यशस्वी पाहायला मिळालाय साई या षटकादरम्यान. एकंदरीत धावसंख्या 3 षटकांचा खेळ समाप्त. एका गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या 27 या आकड्यावरती. पाठलाग करायचा 79 धावांचा. उर्वरित 30 चेंडू 52 धावांची असेल आवश्यकता. डीजे तीन षटक अतिशय सुंदर पाहायला मिळालेत. एकंदरीत जर पाहिलं 19 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना काही वेळा संधी मिळाली फलंदाजी करणाऱ्या संघाला, काही वेळा संधी मिळाली या ठिकाणी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. दोन्ही संघांना समान संधी देणारा हा सामना आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यानंतर नक्कीच हे षटक निर्णायक महत्वपूर्ण पाहायला मिळतंय. चौथं षटक, ज्या चौथ्या षटकात स्विंग बॉलचा वापर म्हणजे स्टेप बॉलचा वापर आपल्याला पाहायला मिळेल आणि गोलंदाजीमध्ये कोर्ट एंड कडून जतीन. पहिला चेंडू
हलक्या हातानं ड्राईव्हचा फटका नक्कीच पाहायला मिळाला आहे. धावबाची संधी आहे. यापूर्वी पहिल्या सामन्यात धावबाद झालाय अभि. या सामन्यात नक्कीच धावबाद होण्यापासून स्वतःला सावरताना पाहायला मिळेल, परंतु यावेळेस धोक्याची घंटा वाजली होती. नक्कीच डायरेक्ट हिट झाला असता, फलंदाजाला माघारी परतावं लागलं असतं. एक धाव 14 धावांची पूर्ण घटल्यानंतर धावसंख्या 28 या आकड्यावरती. टेप बॉल, स्विंग बॉल, एक बाजू पूर्णपणे स्मूथ, दुसरी बाजू काहीशी खडबडीत. नियंत्रण मिळवणं कठीण असा हा टेप बॉल पाहायला मिळतोय आणि सोबतच केवळ 3 खेळाडू असतील 30 या सर्कलच्या बाहेर. ही दुविधा असेल या ठिकाणी गोलंदाजासाठी. या एका कठीण परिस्थितीत कशा प्रकारे स्वतःला सावरेल जतीन, कशा प्रकारे गोलंदाजी करेल. बबल साठीचा हा चेंडू, बॉल आलाय स्लॉट मध्ये, पाठवलाय प्लॉट मध्ये. हा दुसरा मोठा फटका बबलच्या बॅट मधून या सामन्यात. चेंडू जातोय हवाई फायर करत 6 धावांसाठी, षटकारासाठी डीजे. नक्कीच गोलंदाजीत जतीन. पहिला चेंडू सिंगल, त्यानंतर षटकार बबलच्या बॅट मधून. दबाव बनवलाय बबलने या चौथ्या षटका दरम्यान गोलंदाज जतीन वरती. यावेळेस विजिटचा फटका पाहायला मिळाला. स्टॅन्स बदलल्यानंतर चेंडू वरती एक कलात्मकरित्या फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स करत बाउंड्री लाईनच्या बाहेर, तब्बल 4 धावांसाठी डीजे. थोडासा लवकर संप व्हावा हा प्रयत्न बबलकडून पाहायला मिळालाय. एक चौकार, एक षटकार आणि त्यानंतर बबल. यावेळेस पुन्हा एकदा ते चित्र करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. चेंडू खाली आलाय क्षेत्ररक्षक. ओ हो 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 त्याचं नवत करणारा हा क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न पाहायला मिळालाय. संधी होती, संधी चालून आली होती बबल सारख्या एका कसलेल्या आणि सेट झालेल्या फलंदाजाला माघारी परतवण्याची. सामन्यात पुनरागमन करण्याची संधी दवडली जाते आणि त्यानंतर मात्र नक्कीच एक धाव देखील बबलच्या खाती ही आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेट असो वा जिंदगी, नक्कीच संध्या मिळतात, परंतु जे खेळाडू संधीचं सोनं करतात ते पुढे सरतात. आणि यावेळेस मात्र संधी दवडल्यानंतर अभि सागावकरसाठीचा हा चेंडू, यावेळेस दिशा दाखवली. क्षेत्ररक्षक काहीसा चूक करत असताना यावेळेस चेंडूचा पाठलाग पाहायला मिळालाय. अंतिम क्षणी चेंडू अडवला जातोय, तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 3ऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि नक्कीच 3 धावा पूर्ण पाहायला मिळत आहेत. सुरुवातीस झेल टिपण्याचा प्रयत्न, चेंडू टप्पा पडल्यानंतर दिशा बदलत क्षेत्ररक्षकापासून दूर जाताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर अगदी 3 धावा सहजरित्या पूर्ण केल्या आहेत दोन्ही फलंदाजांनी. टेप बॉलचं षटक, 4थं षटक, धावसंख्या 42 या आकड्यावरती. एका गड्याच्या मोबदल्यात 3.5 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. यावेळेस बबलसाठी खाली राहिलाय चेंडू. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळतंय. टप्पा पडल्यानंतर जी अपेक्षित उंची वर्तवली होती बबलने, त्या उंचीवरती चेंडू न राहता चेंडू राहिलाय खाली. मिळाले नक्कीच एक डॉट चेंडू आणि त्यानंतर मात्र धावसंख्या ही स्थिरावलेली केवळ आणि केवळ 42 या आकड्यावरती. खेळ समाप्त होतोय तब्बल 4 षटकांचा, 24 चेंडूंचा. आव्हान 79 धावांचं. 37 धावा अजूनही आवश्यक शिल्लक आहेत. 24 चेंडू आणि यानंतर पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती बदल पाहायला मिळतोय. 24 चेंडू 37 धावांच्या आव्हानाचा पाठलाग कशा प्रकारे होतोय जाणून घेऊया अशोकजी नाईक सर यांच्याकडून. आणि मी सचिन सावंत काही काळ पुन्हा एकदा रजा घेतोय. धन्यवाद. धन्यवाद सचिन सावंत. 24 गेंदों का 4 ओवर का खेल बाकी.
37 रन चाहिए, 24 चेंडूत 37 धावा सामना जिंकण्यासाठी एक मौका मिल चुका है बबल नाइक को। आने वाला समय बताएगा सचिन वो मौका कैच जो कितना महंगा बन जाता है मैदान पर। और फिलहाल बॉलिंग में परिवर्तन। ऑप्टम से बाहर गेंद, वाइड बॉल का इशारा, वाइड बॉल के साथ एक अतिरिक्त सिंगल बढ़ गया स्कोर के खाते में। आगमन झालंय आमचे मित्र यश किंदळेकर। यश तुमचं मनपूर्वक स्वागत। पुढील मॅच साठी तुम्ही स्कोरिंग साठी यायचंय हेही थोडंसं लक्षात ठेवा। फुलटॉस उड़ाया ऑन साइड पर, गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे और सीधे हाथों में चली गई, सफलता मिलती हुई दूसरा विकेट चला गया टीम का डीसे। पण बघत होतो प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर सुंदर अशी ट्रॉफी पुरस्कृत केली होती ती वक्रतुंड ज्वेलर्स सन्मान्य श्री भाऊ मालवणकर आणि त्याचबरोबर प्रत्येक सामन्यासाठी टी शर्ट मयूर स्पोर्ट्स राजू बालेकर। आज आणि उद्या 2 दिवसांसाठी कैलासवासी रोहित बोवलेकर यांच्या स्मरणार्थ ट्रॉफी पुरस्कृत करतायत ते रोहित क्रिकेट वेंगुर्ले संघ आणि त्याचबरोबर सचिन सातार्डेकर तुमचं मनपूर्वक धन्यवाद। नए बल्लेबाज मैदान पर रोहन लोणे। एक और से बबल नाइक है मैदान पर उनका साथ देने के लिए और एक आक्रामक विस्फोटक बल्लेबाज रोहन लोणे। और कमेंट्री बॉक्स की ओर से अपने बॉलिंग मार्ग पर समीर वेंगुर्लेकर खुद का दूसरा ओवर। पहले मैच में मैन ऑफ द मैच का हकदार रह चुके हैं समीर। फुल टॉस गेंद, इस बार ड्राइव किया गेंद को ऑफसाइड पर, मिड ऑफ पर, फील्डर गेंद को फील्ड किया। जब तक गेंद को फील्ड करते एक सिंगल रोहन ने अपना खाता खोला 1 रन के साथ। पिछला मैच एक बहुत ही कांटे का टक्कर समाप्त हुआ मैदान पर, यादगार मुकाबला रहा, आखिरी गेंद पर मुकाबला समाप्त हुआ और लगभग यही मुकाबला उसी तरह से दिखाई देता हुआ। थोड़ा अपना फील्डिंग को ठीक ठाक कर रहे समीर वेंगुर्लेकर। लेफ्ट हैंडर बैटर, राइट हैंडर ये जोड़ी अब बबल नाइक स्ट्राइक पर, जिनके ऊपर बहुत कुछ दारोमदार रहेगी इस मैच की। वैसे तो सामने रोहन लोणे वो भी एक आक्रामक बल्लेबाज है। समीर की अगली गेंद, ओवर पिच गेंद, इस बार जोरदार बल्ला घुमाया था लेकिन गेंद बल्ले में कोई संपर्क नहीं हुआ और गेंद निकली विकेट कीपर के हाथों में। एक बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे। पिछले मैच में 2 ओवर के कोटे में 3 सफलता हासिल किए थे। मैन ऑफ द मैच का हकदार रहे थे समीर वेंगुर्लेकर और सामने भी बिल्कुल तोड़िस तोड़ बबल नाइक बल्लेबाज। अच्छी गेंद, इस बार बहुत अच्छी गेंद, ड्राइव किया अपने पॉलिथ्रो में, गेंद को फील्ड करते और वापस एक बार फिर से समीर अपने बॉलिंग मार्ग पर। ऑन साइड पर 3 फील्डर है बाउंड्री लाइन पर, एक लॉन्ग ऑन, एक वाइडिश लॉन्ग ऑन, एक डीप स्क्वायर लेग बाउंड्री पर, ऑफ साइड पर एक लॉन्ग ऑफ बाउंड्री पर फील्डर है और एक थर्ड मैन बाउंड्री पर। यह फील्डिंग की जमावट है बॉटम वॉरियर्स वेंगुर्ले क्रिकेट टीम की। छोटी गेंद हुक किया इस बार और इसी के तहत जो जाल बिछाया था वहीं पर फंस गए बबल नाइक। मिड विकेट पर कैच को पकड़ा और एक बड़ा धक्का लगता हुआ टीम को।
पर जाते हुए मैनपाम मात्रे पड़ा नवी मुंबई ओवरसीज खिलाड़ी इस टीम के साथ। और देखना होगा फिलहाल बबल नाइक के आउट होने के बाद थोड़ा सा दबाव है बल्लेबाजी पर। सामने समीर वेंगुर्लेकर इस ओवर में 2 विकेट चटकाते हुए अपने टीम के लिए एक बार फिर से वापसी करते हुए गौतम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट टीम के लिए। अब एक बार फिर से ऑन साइड पर 3 फील्डर राइट हैंडर बल्लेबाज स्ट्राइक पर योगेश मात्रे और समीर अपने बॉलिंग मार्ग पर। अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद इस बार, लगभग करीबी मामला था, बल्ले से लगी बाद में पैरों पे फाइन लेग पर, शॉर्ट फाइन लेग पर गेंद फील्ड होती हुई एक सिंगल के साथ अपना खाता खोला। एक बहुत अच्छा ओवर समाप्त हुआ जिस ओवर में 2 विकेट चटकाए समीर वेंगुर्लेकर ने। उनकी गेंदबाजी का विश्लेषण, 2 ओवर कोई मेडन नहीं, 9 रन और 2 विकेट। बहुत शानदार स्पेल किया समीर ने खेल। और एक ओवर का 5 ओवर समाप्त हुए और 5वें ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 44, 44 रन, 45, 45 रन 5 ओवर की समाप्ति के बाद। चेंडूत सामना जिंकण्यासाठी करायचे आहेत 34 धावा। 18 चेंडूत 34 धावा सामना जिंकण्यासाठी। 18 गेंदों में 34 रन। एक और से बल्लेबाज है योगेश मात्रे और योगेश का साथ देते हुए बल्लेबाजी में रोहन लोणे। गेंदबाजी में परिवर्तन। 18 गेंदों का खेल, 3 ओवर का बाकी और 34 रन। बॉलिंग मार्ग पर अनिकेत वांगणकर। छठे ओवर की शुरुआत, 5 ओवर का खेल समाप्त हुआ। अनिकेत वांगणकर अपने बॉलिंग मार्ग पर। अल्टी पल्टी वाला शॉट, थर्ड मैन बाउंड्री पर एक लाजवाब, बेमिसाल, बेधुंद शॉट। गेंद चली गई सीमा रेखा से बाहर। सिक्सर 6 रन के लिए। ये खिलाड़ी पूरे भारत भर नहीं तो विदेश में भी खेल चुका है, 10 PL में भी खेल चुका है। वो स्ट्राइक पर योगेश मात्रे। इस बार थोड़ा सा हवा में गेंद, पॉइंट पर फील्डर, लेकिन एक सिंगल बना स्कोर के खाते में। तो शुरू के 2 गेंदों पर 7 रन बन चुके हैं। स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल 52, 52 पर। टारगेट है मैच को टोटल जीतने के लिए 79 का। और फिर से अल्टी पल्टी वाला और गेंद चली गई थर्ड मैन सीमा रेखा पार। 4 रन के लिए चली गई गेंद बाउंड्री लाइन से बाहर। 4 का 6 सिक्सर। 6 रन के लिए गेंद निकली थर्ड मैन बाउंड्री से बाहर। तो 2 बड़े शॉट इस ओवर में लगते हुए अनिकेत की गेंदबाजी पर, जो मैच 18 गेंदों पर 34 रन, इन 2 शॉट के साथ अब तक 13 रन बन चुके हैं स्कोर के खाते में। फिर से बाहरी किनारा लेते हुए गली की तरफ गेंद चली गई। एक सिंगल बन गया स्कोर के खाते में। थोड़ा गेंदों और रनों का बीच का फासला कम हो गया। अब यहां से लेकर मैच को जीतने के लिए चाहिए 20 रन। 14 गेंदों का खेल बाकी, 14 चेंडूत 20 धावा।
14 चेंडू 20 धावा 14 गेंदों में 20 रन मैच को जीतने के लिए। कलाई को उपयोग किया, मोड़ा, पहला रन बड़ी तेजी के साथ मिड विकेट पर, फील्डर दूर है, दूसरे के लिए पलटे दोनों बल्लेबाज। ये क्रिकेट की खासियत है, ये क्रिकेट की कला है। चौके छक्के महत्वपूर्ण होते हैं, लेकिन सिंगल डबल भी बहुत महत्वपूर्ण होते हैं। और जब इस तरह से बड़ा मैदान होता है तो ये सिंगल डबल विकेटों के बीच की दौड़ बहुत महत्वपूर्ण होती है। और 2 रन बने स्कोर में। एक अच्छा क्रिकेट, अनिकेत एक बार फिर से अगली गेंद लेकर, ओ ये टॉप एज लगा, मिस्टम शॉट, कैच का मौका, और इसी के साथ लगभग गली पर कैच को पकड़ते हुए इन मौके पर विकेट चला गया। चौथे विकेट का पतन होता हुआ टीम का डी से। गेंदों में 18 रन मैच को जीतने के लिए। इन मौके पर एक विकेट चला गया और नए बल्लेबाज राजाओं के राजा राजा नाटेकर मैदान पर। हाल ही में एक बड़ी प्रतियोगिता रही थी अनसुर में, झंडोबा चषक। राजा नाटेकर ने क्या तोड़फोड़ की बल्लेबाजी की थी। एक बहुत ही बेहतरीन आयोजन था झंडोबा चषक का, और उस विकेट पर जोरदार आतिशबाजी बल्लेबाजी में की थी। और वही राजा नाटेकर अब मैदान पर। 12 चेंडू 18 धावा, 12 गेंदों में 18 रन और एक निर्णायक ओवर बॉलिंग मार्ग पर सही परब। सचिन, ये ओवर बहुत महत्वपूर्ण रहेगा। ये अगर ओवर अच्छा रहा, आखिरी ओवर में अगर 12 रन बच गए, मुकाबला बहुत रोचक होगा। और इस ओवर में अगर 2 शॉट लगे, मैच थोड़ा आसान होगा। पुलर लेन की गेंद, और इस बार बहुत अच्छी गेंद, गेंद निकली थर्ड मैन बाउंड्री पर, मिले 4 रन स्कोर के खाते में। 4 रन बढ़ते हुए स्कोर के खाते में। एक अल्टी पल्टी वाला शॉट। सही परब अपने बॉलिंग मार्ग पर। 11 चेंडू 14 धावा, 11 गेंदों का खेल बाकी है, 14 रन चाहिए। मैदान पर आ चुके हैं राजा नाटेकर, लेकिन फिलहाल स्ट्राइक पर बल्लेबाजी करते हुए रोहन लोने। ओ इस बार कुछ अजीब गरीब ढंग से खेलना चाहते थे, रन के लिए निकले, नॉन स्ट्राइकर इन पर लगभग करीब मामला था। अगर गेंद स्टंपों पे लगती तो राजा नाटेकर बिल्कुल खतरे में थे। फिलहाल एक सिंगल बन गया स्कोर के खाते में। ओवर थ्रो बैकअप अच्छा रहा, नहीं तो ये बाउंड्री अगर निकलती तो और शायद बिल्कुल जो कि सामने फायदा होता टीम को बल्लेबाजी में। फिलहाल सिंगल बन गया स्कोर के खाते में। 10 चेंडू 13 धावा, 10 गेंदों में 13 रन। अगले मैच का टॉस हो चुका है। दोनों टीम बिल्कुल दोस्तों रेडी हो जाइए। ए स्पोर्ट अरवली और जय हनुमान जानवली क्रिकेट टीम अगला मैच होगा। सही परब अपने बॉलिंग मार्ग पर। ओ टॉप एज लगा, गेंद हवा में, लेकिन शायद ये क्या हुआ, ये क्या हुआ, ये मौका बनना चाहिए था, ये मौका था जरूर। टॉप एज लगा था, राजा नाटेकर एक बार फिर से बच गए वहां पर।
फुलर लेन की गेंद, इस बार ड्राइव किया गेंद को ऑफ साइड पर, पहले रन के लिए निकले, कवर पर फील्डर, दूसरा रन नहीं लिया इस बार। फिर से एक बार स्ट्राइक पर आते हुए राजा नाटेकर सामना कर रहे इस गेंद का। इस बार ऑन साइड पर गेंद हवा में, लॉन्ग ऑन बाउंड्री पर, लेकिन गेंद निकली पहले बाउंस पर। 4 रन के लिए गेंद चली गई बाउंड्री लाइन से बाहर और 4 रन बन गए स्कोर के खाते में। और इन 4 रन के साथ टोटल अब मात्र स्कोर बन चुका है 73 रन, 6 रन 72, माफ कीजिए, थोड़ा सा हमारे आज कंप्यूटर में मिस्टेक हो रही है बगल में। 72, 7 रन चाहिए यहां से लेकर। खेल जारी है 7वें ओवर का, 1 ओवर का खेल अभी भी बाकी है। सही पर अब अपने बॉलिंग मार्ग पर पुलर लेन की गेंद, सिंगल तो बनेगा, देखना होगा। काउ कॉर्नर पर फील्डर आते, गेंद को उठाते, मिसफील्डिंग के साथ और 1 रन बढ़ गया स्कोर के खाते में। तो मिले टोटल 2 रन स्कोर के खाते में। 2 रन के साथ और 1 ओवर समाप्त हुआ, 7 ओवर समाप्त हुआ, आखिरी ओवर, लास्ट ओवर। और अभी भी मैच को जीतने के लिए चाहिए 5 रन, 6 चेंडूत 5 धावा। डीजे सहा चेंडूत 5 धावा। गेंदबाजी में परिवर्तन, अंतिम ओवर का खेल देखना होगा। फिलहाल मुकाबला किस तरह से समाप्त होता है दोनों के बीच का। दूर वाले छोर से थोड़ा सा अपने फील्डिंग को ठीक ठाक कर रहे हैं। फिलहाल स्ट्राइक पर बल्लेबाज है रोहन लोणे, नॉन स्ट्राइकर इन पर राजा नाटेकर और गेंदबाजी के लिए आ चुके आखिरी ओवर में। सामने दूर वाले छोर से दत्तू सावंत। और इस बार थर्ड मैन के फील्डर को बीट करती हुई गेंद चली गई थर्ड मैन बाउंड्री पर। 4 रन के लिए 4 बहुमूल्य रन स्कोर के खाते में। विकेट कीपर, थर्ड मैन पर फील्डर, लेकिन दोनों को बीट करती हुई गेंद, मिले 4 रन। बल्ले से लगकर लेकिन तेज रफ्तार के साथ गेंद निकली थर्ड मैन बाउंड्री पर और 4 रन के साथ अब मुकाबला नजदीक आ गया। आखिरी ओवर 5 गेंदों का खेल बाकी और मैच को जीतने के लिए चाहिए 1 सिंगल। ऑन साइड पर शॉट ऑन पोल और गेंद निकलते हुए बाउंड्री लाइन की तरफ, सिक्सर 6 रन के लिए। तो इस शॉट के साथ ये मुकाबला यहां पर समाप्त होता हुआ। चलिए अगला मैच तुरंत हो रहा है दोस्तों। ए स्पोर्ट आरवली क्रिकेट टीम ने टॉस जीता है। चलिए दोस्तों, दोनों टीम तुरंत मैच शुरू होना जा रहा है।